अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। प्रादेशिक व्यवस्थापक पुणे प्रदेश अमृता ताम्हणकर यांचे नेतृत्वात बसस्थानक स्वच्छता सर्वेक्षण। प्रवासी सोयी सुविधा असणारी अद्ययावत बस स्थानके होणार पुरस्कृत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर पुणे प्रदेश व प्रादेशिक अभियंता पुणे आर कांबळे यांच्या चमूने आज दिनांक 6 एप्रिल रोजी भद्रावती बस स्थानकास भेट देऊन स्थानिक पत्रकार दिलीप मांढरे, प्राध्यापक विवेक सरपटवार, प्राध्यापक लिमेश माणूसमारे, चंद्रपूर आगार व्यवस्थापक पुण्यवर्धन वर्धेकर, वाहतूक निरीक्षक उत्कर्षा चौधरी यांचे उपस्थितीत स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत निवारा व परिसराची पाहणी केली। प्रश्नावलीनुसार संयुक्तिक गुणानुक्रमानुसार अव्वल बस स्थानके पुरस्कृत केली जाणार आहेत। या अनुषंगाने स्वच्छता, जल, वीज, प्रवासी निवारा, शौचालय, मूत्रिघरे, परिसर बाग, गणवेश, उपहारगृह, वाहनतळ, कर्मचाऱ्यांची सौजन्यशीलता याबाबत प्रश्नावलीला उपस्थित पत्रकारांनी दिलेल्या गुणांकानुसार मूल्यमापन पार पडले। यावेळी पत्रकारांनी भद्रावती बस स्थानकासंबंधी भेडसावणाऱ्या समस्या प्रादेशिक व्यवस्थापक यांचे लक्षात आणून देत बस स्थानक अद्ययावत करण्याची सूचना केली। त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नोंद घेऊन वरिष्ठांकडे पाठपुरावा करू असे सांगितले। याप्रसंगी कधी नव्हे ते बस स्थानक परिसर सुंदर व स्वच्छ करण्यात आला होता। खाकी गणवेश परिधान करून सर्वेक्षणाचे औचित्य पार पाडण्यास कर्मचारी सरसावले होते। फक्त सर्वेक्षणाच्या औचित्यापोटी स्वच्छता व तत्परता न दाखविता यात सातत्य असावे असे उपस्थिती प्रवाशांनी आवर्जून सांगितले। यावेळी वाहतूक नियंत्रक शेषराव कडाम, प्रवासी मित्र रफिक शेख, वाहतूक नियंत्रक रुपाली ऐबट, सौ परचाके लिपिक प्रदीप रंगारी, नीता आत्राम आदी उपस्थित होते। स्वच्छता सर्वेक्षणाचा प्रत्यक्ष आढावा अपडेट इंडियाने घेऊन समस्येचा पाढा वाचला असता पुढील प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेली। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। शिक्षण सुरू आहे स्वच्छतेबद्दल सर्व बसस्थानकांचं, तर याचा नेमका उद्देश काय आणि यापासून प्रवाशांना कोणता लाभ मिळेल? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान एसटी महामंडळाची परिवहन मंत्री साहेबांनी सुरू केलेली योजना आहे। त्याच्यामध्ये जे आहेत बस स्थानक त्याची जास्तीत जास्त स्वच्छता, त्याच्यामध्ये हरित बस स्थानक करण्याचा प्रयत्न, मोकळ्या जागेचा चांगला सदुपयोग आणि जेणेकरून कचरा कमी होईल आणि स्वच्छता वाढेल, प्रवाशांना चांगल्या बस स्थानक उपलब्ध होईल अशा दृष्टीनेही स्पर्धा महामंडळाची स्वतःची स्पर्धा आहे, ज्याच्यामध्ये सर्व बस स्थानकांचं वर्गीकरण केलेलं आहे आणि प्रत्येक अ ब क वर्ग बस स्थानकानुसार प्रत्येक ह्याच्यामध्ये महाराष्ट्रभर हे सर्वेक्षण घेण्यात येते आणि त्यातनं ज्या बस स्थानकाचा नंबर येईल त्याला चांगली मोठी रक्कम बक्षीस देण्यात येईल, जी कुठल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येईल, तसेच बस प्रवाशांसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी त्या रकमेचा वापर करता येईल अशी। साधारणपणे असा अनुभव येतो की एक सौजन्यशीलतेचा अभाव कुठेतरी जाणवतो महामंडळी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये, तर याबद्दल काही प्रवाशांना सौजन्यशील वागणूक द्यावी ही तर महामंडळाची पहिल्यापासून सूचना सर्वांना आहेच। त्याच्यात काही अभाव असं म्हणता येणार नाही, कारण एक चालक वाहक रोज हजारो प्रवाशांना भेटत असते, असं आम्ही तर म्हणणार नाही की पूर्णतः अभाव आहे। महामंडळ वेगवेगळ्या योजना आणि नवीन नवीन बस प्रकारच्या बसेस आणून त्याच्याद्वारे प्रवाशांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे। जास्तीत जास्त लोकांनी एसटीच्या योजनांचा फायदा घ्यावा आणि महामंडळातून म्हणजे रापो बसनी प्रवास करावा।